राजसाहेब ठाकरे हे केवळ हिंदू विरोधी नव्हे, हे मराठी पण विरोधक आहेत. आपल्या राज्यात आपली आई बोली याला प्राथमिकता द्यावं, मराठीला. आणि आम्हाला गर्व आहे त्याचं. अंग्रेजी भाषा जे दुसरं भाषा आहे ते इंटरनॅशनल लँग्वेज आहे. कोर्टामध्ये, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये हा अंग्रेजी भाषा वापरण्यात येतोय. आणि हिंदी भाषा जी आपण म्हणतो तिसऱ्या नंबरची भाषा, हे प्रत्येक मराठीने शिकलं पाहिजे. कारण 11 राज्य आहेत जी हिंदी भाषी आहेत, मध्य प्रदेश पासून जम्मू काश्मीर पर्यंत. तिकडचे IPS ऑफिसर जे आहेत, जे DG असणार, जे IAS ऑफिसर असणार, मला वाटतं महाराष्ट्रामधून पण लोक हिंदी शिकून त्या 11 राज्यामध्ये जाऊन कमिशनर झालं पाहिजे, DG झालं पाहिजे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आता सध्या DG उत्तर भारतीय आहेत. याच्या अगोदर परमबीर सिंग हे कोण होते? उत्तर भारतीय होते. संजय पांडे कोण होते? उत्तर भारतीय होते. महाराष्ट्रात मराठींना मोठा पदावर प्राथमिकता दिलं पाहिजे, हे आमचं पण बोलणं आहे. पण जर हिंदी शिकलं नाही, राजसाहेब ठाकरेंना काय पाहिजे? इकडचे जे मातृभूमी बोलणारे जे मराठी भाऊ आहेत ते गोट्यात नुसतं काम करावं, शेतकऱ्यामध्ये काम करावं किंवा ह्यांचं सैनिक बनून राहावं. पण जर जे शिकले ते हिंदी, ते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन IPS आणि IAS ऑफिसर बनून त्या तिकडे जाणार, तिकडे काम करणार, हे यांना आवडलं नाही. आणि एक मला बोला, जे एकनाथ शिंदेनी मद्रासाला, झाकीर हुसेन मद्रासा मॉडर्नायझेशन स्कीम मध्ये जे 10 लाख रुपये, 5300 मद्रासा जे महाराष्ट्रात आहेत, ज्यांना आवंटन केलेलं आहे, ह्या लोक मराठीमध्ये बोलत नाहीत, शिकवत पण नाहीत, अंग्रेजी शिकवत नाही, हिंदी शिकवत नाही, नुसतं उर्दू मध्ये शिकवतात. महाराष्ट्रामध्ये पैसे घेऊन मद्रासाचे जे मौलाना आहेत त्यांचं वेतन वाढवलं एकनाथ शिंदे साहेबांनी. 6,000 पासून 16,000 केलेलं आहे. पण कुठला भाषा तिकडे बोलण्यात येतो? नुसता उर्दू. एकनाथ शिंदेनी जे पैसे वाटप केले ते मुसलमान लोकांना केले, तिकडे मराठी शिकवतात नाही. ते जाऊन तिकडे त्यांचं पाय धरले की आमचे पैसे घ्या, तुम्ही उर्दू मध्ये शिकवा. आणि राजसाहेब ठाकरे हे केवळ हिंदू नव्हे, मराठीचं पण विरोधक आहेत. अरे आपले मराठी शिकतील, अनेक भाषा शिकतील, दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन IPS आणि IAS ऑफिसर बनतील, हे यांना आवडलं नाही. यांना हेच पाहिजे की हे बेरोजगार असलं पाहिजे आणि माझं पाठी घुमलं पाहिजे, या लोकांनी माझे सैनिक बनून राहिलं पाहिजे. राजसाहेब ठाकरे आपण मराठी विरोधक आहेत, हे मी प्रमाण दिलं तुम्हाला. जर या राज्यामध्ये माझे जे मराठी भाऊ हे हिंदी शिकले, त्यांची प्रगती झालं, हे तुम्हाला आवडणार नाही. कारण तुम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये एंट्री नाही. तुम्हाला हेच पाहिजे की हे लोक शिकून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन काम केलं तर तुमचं दुकान कसं चालणार? राजसाहेब ठाकरे, एक विनंती करतो मी तुम्हाला, लोकांना गुमराह करू नका. तुम्ही उत्तर भारतीय नव्हे, तुम्ही हिंदू विरोधी आहेत. तुम्ही हिंदूचा विरोधी करतात. तुम्ही हिंदी नव्हे, मराठी विरोधक आहेत, हे स्पष्ट झालेले आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.